आणखीन एक प्रवासी आला होता महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळातच. भरपूर फ्रेंच लोक आलेत. त्यातला एक ॲबेकॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी या ठिकाणी आला होता आणि तो समुद्रातनं इथं उतरला. त्याला चोलकडनं राजापूरला प्रवास करायचा होता. तर त्या काळातही कुठल्या राजाच्या बाउंड्रीजमधनं तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परवाना काढायची गरज असे. तर अशाच प्रकारचा परवाना काढण्यासाठी आता हा सगळा भाग आहे ना प्रदेश शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता. त्याच्यामुळं परवाना काढणं गरजेचं होतं. हा ॲबेकॅरे शिवाजी महाराजांच्या एका कचेरीत गेला, कदाचित ऑफिसमध्ये गेला. तिथल्या अधिकाऱ्याशी झालेलं संभाषण त्यांनी त्याच्या ट्रॅव्हलॉगमध्ये लिहून ठेवलेलं बरं का. आणि तो असं म्हणतो की तुमच्या राजाचा इथला सुपीक प्रदेश मी इथं पाहिला, मी ह्या आर्मर वगैरे पाहिलं, मी समुद्रामार्गेच आलेलो आहे. तर तुमच्या राजाचं नेमकं ध्येय काय आहे, तुमच्या राजाचं स्वप्न काय, म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वप्न काय असं तो शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यालाच विचारतोय. या अधिकाऱ्याचं उत्तर असं आहे की आमच्या राजाला सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत राज्य करायचं आहे. हा मोठा ब्रॉड कॅनव्हासचा विचार आपल्याला आज कळतो, पण एका परकीय माणसाने त्या काळातही तेच लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं दिल्लीकडे जाण्याचं, दिल्लीची स्वप्न मराठ्यांना होतीच, सुरुवातीपासूनच होतं. शिवाजी महाराजांच्या काळातही दिसतं, संभाजी महाराजांच्या काळात, राजाराम महाराजांच्या काळात आणि पुढच्या काळातही दिसतंच ते स्वप्न. पण हा ब्रॉडर कॅनव्हास जो दिसतो की सिंधू नदीपासून बंगालच्या सागरापर्यंत शिवाजी महाराजांना मराठ्यांना राज्य करायचं आहे, ही गोष्ट ड्रीम त्यातनं दिसते एक राज्यकर्ता म्हणून.